करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे आपल्याला एन्व्हायरमेंटचं. तर एन्व्हायरमेंटचं करेक्ट स्पेलिंग आहे ENVIRON तर अशा प्रकारे एन्व्हायरमेंटचं स्पेलिंग आहे. त्यामध्ये कन्फ्युजन कुठे होते तर ते आहे VIRON. येथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होते. तर आपल्याला इथे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की एन्व्हायरमेंट म्हणजे मध्ये ENVIRONEMT अशा प्रकारचं त्याचं स्पेलिंग राहणार आहे. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी. त्यानंतरचा क्वेश्चन. त्यानंतर आपल्याला इडियम दिलेला आहे वन्स इन अ ब्लू मून. आपल्याला करेक्ट मिनिंग विचारलेलं आहे त्याचं. तर याचं करेक्ट मिनिंग काय राहणार आहे व्हेरी रेअरली म्हणजे कधी कधी. त्यानंतरचा क्वेश्चन इफ आय रिकामी जागा रिच आय वुड हेल्प द पुअर. हे एक कंडिशनल सेंटेन्स आहे. त्यामध्ये आपण अशा प्रकारे म्हणत नाही का जर मी अमीर असलो तर मी गरिबांची मदत करेल किंवा अशा प्रकारचं सेंटेन्स राहते नाही. हे एक कंडिशनल सेंटेन्स राहते. त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे राहते हे एक सेकंडरी कंडिशनल सेंटेन्स आहे. तर याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे राहणार आहे पहिलं जे सेंटेन्स आहे ते सिंपल पास्टमध्ये राहणार आहे. सिंपल पास्टमध्ये. त्यानंतर सेकंड जे राहणार आहे सेंटेन्स ते उल्ड प्लस सिंपल प्रेझेंटमध्ये राहणार आहे. तर त्याचा करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन सी वर. इथे तुम्हाला माहितीच असेल की आय फक्त हा ॲम सोबत असल्यावरच सिंग्युलर असतो. त्यानंतर सर्वांसोबत तो प्लुरल असतो. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन सी वर. तर सेंटेन्स कसं राहणार आहे इफ आय वर रिच आय वुड हेल्प द पुअर. त्यानंतरचा क्वेश्चन करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आपल्याला रिसिव्हचं. तर खूप जण रिसिव्हचं स्पेलिंग कशा प्रकारे लिहितात तर अशा प्रकारे SECIEVE. खूप जणे अशा प्रकारे स्पेलिंग लिहितात पण ते करेक्ट नसून अशा प्रकारचं करेक्ट आहे ते आहे RECEIV. अशा प्रकारे यामध्ये रिसिव्हमध्ये 3 ई येत असतात. एक आर नंतर एक सी नंतर आणि एक व्ही नंतर. आय जो आहे आय हा ई नंतर येतो. इथे थोडं ध्यान देणे आवश्यक आहे की जो आय आहे तो सी नंतर न येता ई नंतर येतो. त्यानंतरचा क्वेश्चन. तर करेक्ट प्रिपोजिशन विचारलेलं आपल्याला द बुक इज रिकामी जागा द टेबल. यामध्ये सांगितलेलं आपल्याला एखाद्या सरफेसवर किंवा एखाद्या याच्यावर आपण ठेवतो एखाद्या सरफेसवर जेव्हा आपण काही ठेवतो तर त्यावेळेस आपण त्याला ऑन प्रिपोजिशन लावतो. म्हणजेच द बुक इज ऑन द टेबल. तर आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी. ॲट हा आपण पर्टिक्युलर ठिकाणासाठी पर्टिक्युलर टाईमसाठी वापरतो. त्यानंतरचा क्वेश्चन फिल इन द ब्लँक आहे दे रिकामी जागा फुटबॉल एव्हरी संडे. इथे एव्हरी म्हणजे दररोजचं काम सांगितलेलं आहे डेलीवाले. तर आपल्याला माहितीच असेल की जे डेली रुटीन किंवा डेली वर्क राहते जे आपण रोज करतो हफ्तेवारी करतो किंवा महिनेवारी करतो जे निरंतर करतो आपण ते जे सेंटेन्स अशा प्रकारचे सेंटेन्स राहतात ते सिंपल प्रेझेंटमध्ये येतात. तर सिंपल प्रेझेंटचा स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच असेल की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस फॉर्म आणि ऑब्जेक्ट. तर आपल्याला इथं काय दिलं आहे दे. दे हे अनेक वचन आहे म्हणजे प्लुरल आहे. तर आपल्यासाठी ते तुम्हाला माहितीच असेल की सिंग्युलर असल्यावर वर्ब जो आहे तो सिंग्युलर वापरावा लागतो. त्यानंतर सब्जेक्ट हा प्लुरल असल्यावर वर्ब सुद्धा प्लुरल वापरावं लागतात. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आपला ऑप्शन बी प्ले. दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. हे माहितीच असेल तुम्हाला की सब्जेक्ट वर्ब जेव्हा आपण सिंग्युलर करतो त्यावेळेस त्याला यस लावतो आणि प्लुरल करायच्या वेळेस ते बेस फॉर्मच राहते. त्यानंतरचा क्वेश्चन फिल इन द ब्लँक. करेक्ट आपल्याला वर्ब विचारलेला आहे. तर सिक्युरिटी गार्ड रिकामी जागा द मेन गेट ॲट 10 PM एव्हरी नाईट. इथे सुद्धा त्याच प्रकारचा सेंटेन्स आहे म्हणजे डेलीवाला किंवा रुटीनवाला आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे ऑप्शन बी लॉक्स. तर इथे माहिती असेल की हे सिक्युरिटी गार्ड जे आहे हे सिंग्युलर आहे त्यामुळे आपल्याला वर्ब सुद्धा सिंग्युलर वापरावं लागेल. तर याचा करेक्ट आन्सर आपलं लॉक्स राहणार आहे. म्हणजे द सिक्युरिटी गार्ड लॉक द मेन गेट ॲट द 10 PM एव्हरी नाईट. त्यानंतरचा आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे म्हणजेच अपोजिट वर्ड विचारलेला आहे होस्टाईलचं. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे होस्टाईल म्हणजेच व्हेरी अँग्री म्हणजेच जास्तच खराब. तर अँग्री तर नाहीच राहणार हे त्याचं सिनोनिम झालं. त्यानंतर सायलेंट क्रूर म्हणजेच व्हेरी दुष्ट अशा प्रकारचा. त्याचं करेक्ट आन्सर राहणार आपलं फ्रेंडली. होस्टाईल आपण शत्रूला किंवा दुश्मनला सुद्धा म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन अरेंज द सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ऑर्डरमध्ये ही पॅरेजंबल आहे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला अरेंज करायचं आहे. तर सेंटेन्स वाचून घेऊ पहिले आपण. तर पहिला सेंटेन्स आहे आपला द डॉक्टर एक्झामाइन द पेशंट. त्यानंतर ही प्रिस्क्राईब सम मेडिसिन्स. त्यानंतर आहे द पेशंट कवर क्विकली. द पेशंट विजिट द हॉस्पिटल. डॉक्टरला दाखवण्यासाठी म्हणजे डॉक्टर तपासायच्या अगोदर तिथे जावं लागेल ना पेशंटला. तर आपलं पहिलं सेंटेन्स काय राहणार आहे डी. द पेशंट विजिटेड द हॉस्पिटल म्हणजेच पहिलं डी राहणार आहे. त्यानंतर तो गेल्यानंतर डॉक्टर त्यांना चेक करेल म्हणजेच डॉक्टर एक्झामिनेड द पेशंट. त्यानंतर ए राहणार आहे. त्यानंतर प्रिस्क्राईब. त्यानंतर औषधे वगैरे त्याला प्रिस्क्राईब करेल म्हणजेच त्यानंतर राहणार आपलं बी म्हणजेच ही प्रिस्क्राईब सम मेडिसिन. त्यानंतर ऑप्शन सी येणार आहे आपलं द पेशंट रिकवर्ड क्विकली. अशा प्रकारचा आपलं सेंटेन्स राहणार आहे अरेंजमेंट राहणार आहे. तर करेक्ट आन्सर राहणार आपलं ऑप्शन ए. त्यानंतरचा क्वेश्चन फिल इन द ब्लँक विचारलेला आपल्याला द चौकीदार
लॉक्ड रिकामी जागा, द सस्पिशियस व्हेरिकल पार्क नियर द वेअर हाऊस. फ्रेज विचारलेला आपल्याला, तर तुम्हाला माहिती असेल की लुक इनटू, इथे करेक्ट आन्सर येणार आहे इनटू. हे माहिती असेल फ्रेज लुक इनटू. याचा मिनिंग काय होते, तर एखाद्याची जांच करणे किंवा तपासण्यासाठी लॉक इनटू हे फ्रेज वापरले जाते. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन ए. म्हणजेच द चौकीदार लॉक इनटू द सस्पिशियस व्हेरिकल पार्क नियर द वेअर हाऊस. तर आपला करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन ए इनटू. त्यानंतरचा क्वेश्चन, सेंटेन्सला आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे आपल्याला पॅसिव्ह मध्ये दिलेलं आहे, यात ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असेल. तर हे माहिती असेल तुम्हाला की जो ऑब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट मध्ये जातो आणि जो सब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट मध्ये. तर हे माहिती असेल की हा जो ऑब्जेक्ट आहे हो सब्जेक्ट मध्ये जाईल, म्हणजे द वॉचमॅन. आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जो टेन्स आहे ते चेंज नाही होत, जो कशाचा तशाच राहतो. फ्युचर असेल तर फ्युचर, पास्ट असेल तर पास्ट, सिम्पल असेल, प्रेझेंट असेल तर प्रेझेंट. इथे आपल्याला वॉच कॉट दिलेला आहे, तर पास्टमध्ये सिम्पल पास्टमध्येच असेल. तर आपण इथं पाहू शकतो की द वॉचमॅन कॅच द थीफ. तर हे राहणार नाही, कॅच हे फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे हे प्रेझेंटमध्ये राहणार आहे. त्यानंतर आपल्याला पास्टमध्ये पाहिजे. तर वॉचमॅन कॉट द थीफ हे सेकंडमध्ये आहे, तरी असू शकते. त्यानंतर कॅचेस द थीफ हे पण नाही. हॅड कॉट द थीफ, हॅड नाही. तर आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन बी, द वॉचमॅन कॉट द थीफ. त्यानंतरचा क्वेश्चन, कलेक्टिव्ह नाउन विचारलेलं आपल्याला. द रिकामी जागा ऑफ कीज वॉज फाउंड नियर द एंट्रन्स गेट. तर इथं सुटेबल ऑप्शन कोणतं राहणार आहे आपलं, बंच. म्हणजेच अ बंच ऑफ कीज. चाब्यांच्या गुच्छाला आपण अ बंच ऑफ कीज कलेक्टिव्हली बंच म्हणतो. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी, अ बंच ऑफ कीज वॉज फाउंड नियर द एंट्रन्स गेट. हर्ड तुम्हाला माहितीच असेल कशासाठी वापरतो आपण, कॅटल, हरिणांसाठी, डिअरसाठी सुद्धा आपण त्याच्या ग्रुपला आपण हर्ड म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन, अपोजिट मिनिंग विचारलं म्हणजे अँटोनिम विचारलं आपल्याला बोल्डचं. बोल्ड म्हणजे हुशार, ब्रेव म्हणजे धाडसी. त्यानंतर व्हेरी स्ट्रॉंग हे सुद्धा राहणार. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आपलं ऑप्शन बी, टिमिड. टिमिड म्हणजे भित्रा किंवा डरपोक. तर करेक्ट आन्सर राहणार आपलं ऑप्शन बी, टिमिड. त्यानंतरचा क्वेश्चन, वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आपल्याला. काय, अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग. म्हणजे जो व्यक्ती फक्त एखाद्या त्याच्यातली आपली पॉझिटिव्ह साईडच पाहत असतो, म्हणजे जो पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला ऑप्टिमिस्ट म्हणतो. म्हणजेच आशावादी व्यक्ती जो पॉझिटिव्ह साईड पाहत असतो. त्यानंतर पेसिमिस्ट जो निराशावादी आहे, याच्याच ऑपोजिट जो बॅड साईड पाहत असतो. काय, त्यानंतर एथिस्ट म्हणजे मला माहिती असेल हू डू नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही, आपण सिम्पली नास्तिक म्हणू शकतो. तेथिस्ट म्हणजे तुला माहितीच असेल जो आस्तिक आहे तो. त्यानंतरचा क्वेश्चन, वन वर्ड सबस्टिट्यूशनच आहे. अ पिरियड ऑफ 10 इयर विचारलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी, डिकेड. अ पिरियड ऑफ 10 इयर म्हणजे 10 वर्षांच्या समूहाला किंवा डायरेक्ट 10 वर्षांना आपण काय म्हणतो, तर डिकेड म्हणतो. त्यानंतर सेंचुरी हा 1 वर्षाला म्हणतो. त्यानंतर सेंचुरी हा आपण 100 वर्ष पूर्ण झाले त्याला सेंचुरी म्हणतो. त्यानंतर ॲन्युअल 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतरचा क्वेश्चन, हे सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशनच आहे. यामध्ये वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर म्हणजे जो सर्व ठिकाणी म्हणजे उपस्थित आहे, त्याला काय म्हणतो आपण. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आपलं ऑप्शन सी, ओमनी प्रेझेंट म्हणजे जो सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. तर याचं एक रूट वर्ड सुद्धा आहे, ओमनी. ओमनी म्हणजे सर्व, अशा प्रकारे त्याचं मिनिंग होतं ओमनीचं. त्यानंतर प्रेझेंट म्हणजे उपस्थित. तर ओमनी म्हणजे सर्व. इथे सुद्धा दिलेलं आहे ओमनी पोटेंट. ओमनी म्हणजे सर्व, पोटेंट म्हणजे शक्तीसाठी. जो सर्व शक्तिमान आहे त्याला आपण ओमनी पोटेंट म्हणतो. त्यानंतर ओमनीसियंट, ओमनी म्हणजे सर्व. त्यानंतर सियंट म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज. तर ज्याला सर्व प्रकारचे नॉलेज आहे त्याला आपण ओमनिशियंट म्हणतो, म्हणजे सर्व ज्ञानी. त्यानंतरचा क्वेश्चन, मिनिंग विचारलेलं आपल्याला अंडरलाईन एडियमचं. काय, तर इथे आपल्याला दिलेलं सेंटेन्स, त्यामध्ये द सिक्युरिटी गार्ड हॅड टू कीप हिज आईज पील्ड ड्युरिंग द नाईट शिफ्ट. कीप हिज आईज ॲज आपल्याला मिनिंग विचारलेला आहे. हे एक ॲडियम आहे. त्याचं मिनिंग काय राहणार आहे किंवा मिनिंग आहे काय, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, टू वॉच व्हेरी केअरफुल, स्टे अलर्ट म्हणजे जो अलर्ट आहे आणि केअरफुली वॉच करत आहे. तर याचं मिनिंग काय राहणार आपलं, कीप हिज आईजचं टू वॉच व्हेरी केअरफुली अशा प्रकारे राहणार आहे. त्यानंतर आपलं करेक्ट आन्सर काय राहणार ऑप्शन बी. त्यानंतरचा क्वेश्चन, द मॅनेजर टोल्ड द क्लर्क टू स्टॉप बीटिंग अराउंड द बुश अँड सेट द फॅक्ट्स. तर आपल्याला बीटिंग अराउंड द बुश ही जी म्हण आहे त्याचं मिनिंग विचारलेलं आहे. बीटिंग अराउंड द बुश म्हणजेच त्याचं करेक्ट आन्सर आपलं राहणार आहे ऑप्शन बी, टू अवॉइड टॉकिंग अबाउट द मेन टॉपिक डायरेक्टली. म्हणजे जो मेन टॉपिकवर न येता, मेन टॉपिक न सांगता फालतूच्याच गोष्टी करतो किंवा टाइम वेस्ट करतो, त्यासाठी बीटिंग अराउंड द बुश ही म्हण वापरली जाते. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आपलं ऑप्शन बी, टू अवॉइड टॉकिंग अबाउट द मेन टॉपिक डायरेक्टली. त्यानंतरचा क्वेश्चन, एडियम दिलेला आपल्या अ पीस ऑफ केक. अ पीस ऑफ केक ही जी म्हण आहे ती म्हणजेच व्हेरी इझीसाठी वापरली जाते. म्हणजे अ पीस ऑफ केक आहे बा, जे कोणतेही काम जर असलं तर ते एक पीस ऑफ केक अशा प्रकारे आहे, म्हणजेच अतिशय इझी काम आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन पॅसेज तर पॅसेज दिलेला आहे आपल्याला, यावर आपल्याला क्वेश्चन दिले जाते आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर सर्वप्रथम हा पॅसेज सॉल्व्ह करण्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, तर फास्टली जे प्रश्न आहे ते पाहून घ्यायचे आहे. काय विचारलं आहे आपल्याला ते पाहून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पहिलं काय विचारलेलं आहे, विच टायटल बेस्ट सूट द पॅसेज, म्हणजे बेस्ट टायटल विचारलेलं आहे. त्यानंतर विचारलं आपल्याला मेन आयडिया काय आहे ते विचारलेलं आहे पॅसेजचा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉज ऑफ डिफॉरेस्टेशन, म्हणजे जे डिफॉरेस्टेशन दिलेलं आहे आपल्याला पॅसेजमध्ये त्याचे कारण विचारलेलं आहे. त्यानंतर हॅबिटेट्सचं याचं मिनिंग विचारलेलं आहे. त्यानंतर सिनोनिम विचारलेलं आहे व्हॅल्युएबलचं. तर चला आपण आता आपल्या पॅसेजवर जाऊ, पॅसेज रीड करू. तर पाहू आपण पॅसेज. द फॉरेस्ट आर वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस ऑन अर्थ. दे प्रोव्हाइड ऑक्सिजन, रेग्युलेट द क्लायमेट, त्यानंतर प्रिव्हेंट सॉइल इरोजन अँड सर्व ॲज अ हॅबिटेट. इथे आपल्याला हॅबिटेट विचारलं होतं, तर हॅबिटेटवर आपण राऊंड करून घेऊ. त्यानंतर काउंटलेस स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल, हाऊएव्हर रॅपिड अर्बनायझेशन अँड इलिगल कटिंग ऑफ ट्रीज हॅव लीड टू लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन. आता डिफॉरेस्टेशन सुद्धा विचारलेलं आपल्याला सांगितलेलं इथं दिसते आणि त्याचे कारण विचारलेलं आहे. तर आपण हे सेंटेन्स पुन्हा वाचून घेऊ. म्हणजे काय सांगितलं होतं आपल्याला, की रॅपिड अर्बनायझेशन अँड इलिगल कटिंग ऑफ ट्रीज, म्हणजेच रॅपिड अर्बनायझेशन आणि इलिगल कटिंग ऑफ ट्रीज हे त्याचे कारण आहे, त्यामुळे डिफॉरेस्टेशन होते. त्यानंतर पुढे वाचून घेऊया, तर दिस इज नॉट ओनली थ्रेटेंड वाईल्ड लाईफ बट ऑल्सो increase the effects of climate change. Therefore, every citizen should actively participate in protecting forest by planting tree and using natural resources responsibility. तर आपल्याला हे फॉरेस्ट एन्व्हायरमेंटल असं दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जे फॉरेस्ट आहे म्हणजे जंगल आहे ते मोस्ट व्हॅल्युएबल आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॅल्युएबल सुद्धा विचारलेलं होतं, म्हणजेच इम्पॉर्टंट आहे. तर चला क्वेश्चनवर जाऊया. तर आपल्याला टायटल सूट विचारलेलं आहे. तर पहिलं काय आहे ऑप्शन, यामध्ये वाईल्ड लाईफ टुरिझम विचारलेलं आहे. टुरिझम तर आपण चर्चा केलीच नाही, काही वाचलं सुद्धा नाही, तर हे कटलं. त्यानंतर बिग सिटीज हे सुद्धा नाही. सॉइल पॉल्युशन सॉइल इरोजनवर आपण वाचलेलं आहे, परंतु सॉइल पोल्युशनची काही हे केलं नाही, तर हे सुद्धा कटलं जाईल. तर आपलं करेक्ट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन सेव्ह फॉरेस्ट सेव्ह लाईफ. नंतरचा क्वेश्चन मेन आयडिया विचारलेला आहे पॅसेजचा. तर वाचून घेऊ आपण. पहिलं काय आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट अँड द नीड ऑफ प्रोटेक्ट देम, म्हणजेच फॉरेस्टचे महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि म्हणजे फॉरेस्टचं जे जंगलाचे जे महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे आणि ते प्रोटेक्ट करण्याची आवश्यकता काय ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपलं हे करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉज ऑफ डिफॉरेस्टेशन. आपण पॅसेजमध्ये पाहिलेच आहे की 2 कॉजेस दिलेले होते आपल्याला. एक तर आहे रॅपिड अर्बनायझेशन आणि इलिगल कटिंग ऑफ ट्रीज हॅव लीड टू लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन, म्हणजे मोठ्या प्रमाणात डिफॉरेस्टेशनचे कारण कोणते आहे, तर एक आहे रॅपिड अर्बनायझेशन म्हणजेच शहरीकरण, मोठ्या प्रमाणात वाढणारे शहरीकरण, आणि इलिगल कटिंग ऑफ ट्री म्हणजे जी इलिगल ट्रीची कटिंग होत आहे, झाडांची कटिंग होत आहे ते. तर आपल्याला आता ऑप्शन वाचून घेऊ. पहिला आहे हेवी रेनफॉल, हे तर राहणारच नाही, त्याची काही चर्चाच नाही. त्यानंतर इलिगल कटिंग ऑफ ट्री हे तर आहे. त्यानंतर अर्थक्वेक हे सुद्धा नाही. त्यानंतर फ्लोड्स म्हणजेच आपण काय म्हणू शकतो त्याला पूर, ते सुद्धा नाही. तर आपलं करेक्ट आन्सर करणार आहे ऑप्शन बी, इलिगल कटिंग ऑफ ट्रीज. त्यानंतरचा गो हॅबिटेट, याचं मिनिंग विचारलेलं आहे. हॅबिटेट म्हणजेच निवास होते. तर ऑप्शन पाहून घेऊ आपण, अ प्लेस वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॅचरली लिव्ह, म्हणजे जिथे नैसर्गिकरित्या निवास करतात जीवजंतू, हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला सिनोनिम विचारलेलं आहे व्हॅल्युएबलचं. तर व्हॅल्युएबल म्हणजेच इम्पॉर्टंट. त्यानंतर ऑप्शन पाहून घेऊ आपण. एक आहे प्रेशियस, हे होऊ शकते. त्यानंतर वर्थलेस, हे तर नाहीच होणार. त्यानंतर ऑर्डिनरी, हे सुद्धा नाही होणार. त्यानंतर वीक, हे सुद्धा नाही होणार. तर आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन ए, प्रेशियस. क्वेश्चन आहे फर्स्ट, जे विद्यार्थी नवीन नसेल त्यांनी क्वेश्चन पाहू शकतात की कशा प्रकारचे विचारू शकतात, एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, आणि जे प्रॅक्टिससाठी आले असेल ते प्रॅक्टिस करू शकतात त्या क्वेश्चनची. तर चला, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, करेक्ट मिनिंग विचारलेलं आहे आपल्याला ॲमिकेबलचं. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी, फ्रेंडली. त्यानंतर सिनोनिम विचारलेलं आहे आपल्याला ॲमिकेबलचं. तर याचं करेक्ट आन्सर काय राहणार आहे ऑप्शन बी, कॉर्डियल. त्यानंतर चूज द अँटोनिम ऑफ ॲमिकेबल, म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारलेला ॲमिकेबलचा. तर याचं करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन सी, होस्टाइल. त्यानंतर फिल इन द ब्लँक, यामध्ये आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा ऍड केलेले आहे की ओकॅब्युलरी कशा प्रकारे फिल इन द ब्लँक मध्ये सुद्धा विचारली जाते. तर आपला फिल इन द ब्लँक आहे की बोथ पार्टीज रिच अँड ब्लँक सेटलमेंट आफ्टर अ लॉंग डिस्कशन, म्हणजेच ॲमिकेबल. याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ॲमिकेबल, म्हणजे बोथ पार्टी रिच अँड ॲमिकेबल सेटलमेंट आफ्टर अ लॉंग डिस्कशन. त्यानंतर क्वेश्चन पाहूया. ॲमिकेबल सेंटेन्स दिलेले आपले 4, यामधला आपल्याला जे सेंटेन्स आहे जे ॲमिकेबलला डिफाईन करते ते सेंटेन्स ओळखायचं आहे. तर करेक्ट आन्सर राहणार ऑप्शन बी, द टू कंट्री सॉल्व द बॉर्डर इश्यू इन अन ॲमिकेबल मॅनर. त्यानंतरचा क्वेश्चन, ॲमिकेबल अग्रीमेंट म्हणजे काय, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फ्रेंडली अग्रीमेंट. आपण या 6 सुद्धा क्वेश्चन मध्ये ॲमिकेबल शब्दावर फोकस आहे आपला. फर्स्ट शब्द आहे आता ॲमिकेबल. तर चला
ॲमिकेबलला आपण थोडं डीपली पाहूया. तर फर्स्ट वर्ड आहे आपला ॲमिकेबल. ॲमिकेबल म्हणजे फ्रेंडली, पीसफुल अँड विदाउट कॉन्फ्लिक्ट, शोविंग गुडविल ऑर डिझायर टू अवॉइड आर्ग्युमेंट. म्हणजेच मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण, सखोलाचे व शांततापूर्ण असा याचा मिनिंग होतो. काही एक्झाम्पल सुद्धा पाहू शकतो आपण त्या संबंधित. दे रीच अँड ॲमिकेबल अग्रीमेंट आफ्टर डिस्कशन. चर्चेनंतर त्यांनी शांततापूर्ण करार किंवा मैत्रीपूर्ण करार केला असं याचं मिनिंग होऊ शकते. त्यानंतर द डिस्प्यूट वॉज सेटल्ड इन अन ॲमिकेबल मॅनर. म्हणजे जो वाद होता त्यांनी सखोल्याने सोडवला किंवा मैत्रीपूर्ण सोडवला. त्यानंतर डिस्पाइट देअर डिफरन्सेस दे मेंटेन अँड ॲमिकेबल रिलेशनशिप. म्हणजे मतभेद असूनही त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. तर अशा प्रकारचे काही एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिलेले आहे. आता याचे सिनोनिम पाहून घेऊया. ॲमिकेबल म्हणजे फ्रेंडली, मैत्रीपूर्ण. त्यानंतर कॉर्डियल सुद्धा त्याचा सिनोनिम होतो. पीसफुल, हार्मोनियस. हार्मोनियस म्हणजे सुसंवादी. त्यानंतर कॉर्पोरेटिव्ह म्हणजे सहकार्यशील. अशा प्रकारचे आपले 5 आहे. यामध्ये आपण एक वर्ड ऍड सुद्धा करू शकतो, ॲमिएबल. ॲमी हा रूट वर्ड आहे. ॲमीचं मिनिंग काय होते तर ॲमी म्हणजे फ्रेंडली. जर ज्या काही शब्दामध्ये आपल्याला ॲमी दिसेल तो शब्द आपण ओळखू शकतो की हा फ्रेंडली रिलेशन किंवा फ्रेंड संबंधी आहे. त्यानंतर अँटोनिम पाहू शकतो आपण याचे. तर हॉस्टॅलिटी म्हणजे शत्रुतापूर्ण, अनफ्रेंडली, अमैत्रीपूर्ण म्हणजे याचाच अपोजिट, अग्रेसिव्ह, आक्रमक. त्यानंतर बिटर म्हणजे कटू. त्यानंतर कॉन्फ्लिक्च्युअल म्हणजे संघर्षपूर्ण. तर अशा प्रकारचे आपण लगभग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 वोकॅब्युलरी वर्ड आपण या एका शब्दावरून पाहिलेले आहे. त्यानंतरचा वर्ड पाहूया. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तुम्ही प्रॅक्टिस वाले. सिनोनिम विचारलेला आपल्याला इम्बॅलिशचा. तर याचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे? ऑप्शन ए ॲडॉर्न करणे. त्यानंतर अँटोनिम विचारलेला इम्बॅलिशचा. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन सी सिम्प्लिफाय करणे. त्यानंतर करेक्ट सेंटेन्स विचारलेला आपल्याला जे इम्बॅलिशला बरोबर डिफाईन करते. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ही इम्बॅलिश द रूम विथ पेंटिंग्स. त्यानंतर स्टोरी टेलिंग मध्ये इम्बॅलिश मिनिंग काय असते तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए टू मेक अ स्टोरी मोर डिटेल्ड ऑर ड्रॅमॅटिक. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. चला आता यामध्ये आपण दुसरा वर्ड आहे पाहिलेला आहे एम्बॅलिश. तर ते एम्बॅलिशला पाहूया त्याचं मिनिंग काय आहे. त्याचे एक्झाम्पल, सिनोनिम, अँटोनिम. तर एम्बॅलिश म्हणजे सजवणे किंवा अलंकृत करणे, अधिक आकर्षक बनवणे किंवा रंगतदार करून सांगणे. टू मेक समथिंग मोर अट्रॅक्टिव्ह, ब्युटिफुल अँड इंटरेस्टिंग बाय ॲडिंग एक्स्ट्रा डिटेल. म्हणजेच डेकोरेशन किंवा फीचर्स ऍड करून त्याला अट्रॅक्टिव्ह करणे, म्हणजे त्याला सजवणे किंवा अलंकृत करणे अशा प्रकारचा त्याचा मिनिंग होतो. त्यानंतर काही एक्झाम्पल सुद्धा पाहू शकतो. सी एम्बॅलिश हर ड्रेस विथ ब्युटिफुल बीड्स. म्हणजे तिने आपल्या ड्रेसला सुंदर मण्यांनी सजवले. त्याचं मिनिंग होते एम्बॅलिश म्हणजे सुंदर सजवणे. त्यानंतर रायटर एम्बॅलिश द स्टोरी विथ द इंटरेस्टिंग डिटेल. थोडं डिस्टर्ब होत असेल तुम्हाला त्याच्यासाठी मी क्षमा राहते आहे, त्यावर दुर्लक्ष करून द्या. त्यानंतर आपला तिसरा एक्झाम्पल आहे की एंड द एम्बॅलिश इज अचिव्हमेंट. तो आपल्या यशाबद्दल थोडं रंगूनच सांगत असतो. म्हणजे एखादा ऍस्पिरंट जेव्हा एखाद्या पदावर लागतो किंवा सिलेक्ट होतो तेव्हा तो सांगत असतो किंवा मी दिव्याखाली अभ्यास केला, मी मेणबत्तीवर अभ्यास केला, अशा प्रकारे जो फेकत असतो तोच तो. त्यानंतर याचे सिनोनिम पाहूया आपण. म्हणजेच डेकोरेट करणे हे सुद्धा सजवणेच आहे. त्यानंतर ऍड ऑन करणे म्हणजेच ऍड करून त्याला अलंकृत करणे किंवा सजवणे, ऍड ऑन करणे, ऍड करणे. त्यानंतर ब्युटिफाय करणे म्हणजे सुंदर करणे. त्यानंतर एनहॅन्स करणे म्हणजेच त्याच्यामध्ये वाढ करून अधिक चांगले किंवा आकर्षक बनवणे. त्यानंतर ऑर्नामेंट आपण याच्या संबंधित यूज करत असतो, म्हणजे दागिन्या संबंधित, ज्वेलरी संबंधित वापरत असतो. तशा प्रकारे तुम्ही त्यांना आठवण ठेवू शकता. त्यानंतर याचे अँटोनिम पाहूया. तर आपला आहे सिम्प्लिफाय करणे. इथे काय होतं आपण ॲडॉर्न केलं होतं, आता त्याला सिम्प्लिफाय करणे. त्यानंतर त्याला प्लेन म्हणजे साधे ठेवणे. त्यानंतर रिड्यूस करणे, कमी करणे. डिमिनिश करणे, डिमिनिश म्हणजे घटवणे. स्ट्रिप करणे, डिफेस करणे. अशा प्रकारचे काही सिनोनिम सुद्धा आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे अबॅन्डन्ड. क्लोजेस मिनिंग विचारलेला आपलं अबॅन्डनचं. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी प्लेंटिफुल. त्यानंतर
करेक्ट सेंटेन्स पाहायचं आपल्याला जे अबंडंटला डिपेंड करते. तर याचा करेक्ट आन्सर राहणार ऑप्शन सी. ही हॅड अन अबंडंट शॉर्टेज ऑफ मनी. हे रॉंग आहे. त्यानंतर द रोड वॉज अबंडंट अँड नॅरो, हे सुद्धा रॉंग आहे. त्यानंतर द फॉरेस्ट इज अबंडंट विथ वाईल्ड लाईफ. याचा करेक्ट आन्सर राहणार ऑप्शन बी. त्यानंतर अँटोनिम विचारलेला आपल्याला अबंडंटचा, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. स्कार्स. त्यानंतर फिल इन द ब्लँक मध्ये कशा प्रकारे येऊ शकतो, तर द रिजन इज नोन फॉर इट्स अबंडंट नॅचरल रिसोर्सेस, अशा प्रकारे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. अबंडंट. त्यानंतर विच वर्ड इज लिस्ट रिलेटेड टू द अबंडंट, म्हणजे सगळ्यात कमी जो अबंडंटशी संबंधित असेल तो शब्द ओळखायचा आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे सिम्पली अँटोनिम विचारलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे ऑप्शन सी. डिफिशियंट. तर चला अबंडंटला क्लॅरिफाय करू आपण पूर्ण. हा सुद्धा एमसीक्यू तुम्ही पाहू शकता. अबंडंट एव्हिडन्स म्हणजे काय ते. तर याचा करेक्ट आन्सर आहे प्लेंटी ऑफ प्रूफ. तर अबंडंट पाहूया. एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी, मोर दॅन इनफ किंवा प्लेंटीफुल, म्हणजे भरपूर प्रमाणात उपलब्ध असणे, मुबलक असणे किंवा विपुल प्रमाणात उपलब्ध असणे. त्याचे काही एक्झाम्पल पाहू शकतो आपण. द विलेज हॅज अबंडंट वॉटर रिसोर्सेस, म्हणजे त्या गावात पाण्याचे भरपूर स्रोत आहे. त्यानंतर इंडिया हॅज अबंडंट कल्चर डायव्हर्सिटी, म्हणजे भारतामध्ये मुबलक प्रमाणात कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे सांस्कृतिक विविधता आहे. त्यानंतर सनलाइट इज अबंडंट ड्युरिंग द समर मध्ये सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो, अशा प्रकारे आपण यूज करतो. अबंडंट म्हणजे भरपूर, मुबलक, जास्त प्रमाणात असणे. त्यानंतर त्याचे सिनोनिम पाहू शकतो आपण. याचं प्लेंटी, त्यानंतर अँपल, कॉपियस. हा कॉपियस शब्द जास्त वेळा विचारला, तिथं थोडं जास्त फोकस करता. कॉपियस म्हणजेच विपुल प्रमाणात, जास्त प्रमाणात. त्यानंतर प्लेंटीफुल म्हणजे मुबलक प्रमाणात. त्यानंतर रिच म्हणजे समृद्ध. ओव्हरफ्लोईंग म्हणजे ओव्हरफ्लो झालेला आहे, म्हणजे अतिशय जास्त झालेला आहे. त्यानंतर जेनरस, हे सुद्धा जास्त झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं एक शब्द ऍड करू शकतो, अँपल किंवा अँप्लिफाय करणे. आपण एखाद्याचा समजा साऊंड सिस्टीम मध्ये आपण अँप्लिफाय शब्द यूज करतो ना, तो म्हणजेच वाढवणे, अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते. म्हणजे मोठ्या प्रमाणात असणे असा होतो. त्यानंतर याचे अँटोनिम पाहू शकतो आपण. स्कार्स म्हणजे दुर्मिळ किंवा कमी. रेअर म्हणजे विरळ. लिमिटेड म्हणजे मर्यादित. त्यानंतर इनसफिशियंट, इथं आपण सिनोनिम मध्ये सफिशियंट सुद्धा करू शकतो. त्यानंतर डिफिशियंट म्हणजेच कमतरता असलेला. तर अशा प्रकारे आपण यामध्ये सुद्धा लगभग 10 ते 12 वर्ड पाहिलेला आहे. त्यानंतर पाहूया समोरचा. तर पहिले तर क्वेश्चन पाहावं लागेल जे विद्यार्थी प्रॅक्टिससाठी आले असेल ते. तर फर्स्ट आहे क्लोजेस्ट मिनिंग. फरजाईलचं मिनिंग विचारलेलं आपल्याला क्लोजेस्ट. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ब्रिटल. त्यानंतर अँटोनिम म्हणजे विरुद्ध शब्द विचारला फरजाईलचा, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. रोबस्ट. त्यानंतर फिल इन द ब्लँक. द अँटिक वॉज सो ब्लँक दॅट एव्हरीवन हँडल इट केअरफुली. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. फरजाईल. विच सेंटेन्स, तर याचा करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन बी. फरजाईल. त्यानंतर विच सेंटेन्स यूज फरजाईल करेक्टली, म्हणजे फरजाईल शब्द कोणतं सेंटेन्स डिपेंड करतो बरोबर. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. द चाइल्ड केअरफुली कॅरीड द फरजाईल ग्लास ब्लो. त्यानंतर पाचवा क्वेश्चन. विच वर्ड इज लिस्ट रिलेटेड टू द फरजाईल, म्हणजे लिस्ट म्हणजे त्याचा विरुद्ध शब्द विचारलेला. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. स्टडी. तर आपण शब्द पाहूया आपला फरजाईल आता. तर फरजाईल म्हणजेच नाजूक, ठिसूळ, सहजपणे तुटणारा. जी वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे तुटू शकते किंवा नुकसान होऊ शकते अशाला म्हणजे नाजूक, ठिसूळ, सहजपणे तुटणारे. काही एक्झाम्पल पाहून घेऊया. द ग्लास इज व्हेरी फरजाईल म्हणजे ग्लास खूपच नाजूक आहे. त्यानंतर द पेशंट वॉज इज अ फरजाईल कंडिशन, म्हणजे जो पेशंट आहे तो अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये आहे. त्यानंतर द इकॉनॉमी रिमेन फरजाईल आफ्टर क्रायसिस, म्हणजे संकटानंतर अर्थव्यवस्था खूपच नाजूक झालेली आहे किंवा नाजूक स्थितीमध्ये आहे. त्याचे काही सिनोनिम पाहू शकतो आपण. डेलिकेट हा शब्द मोस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप साऱ्या एक्झाम मध्ये आलेला आहे. डेलिकेट याचा सिनोनिम आहे म्हणजेच नाजूक. त्यानंतर ब्रेकेबल म्हणजेच तुटणारे. त्यानंतर इझिली तोडू शकतो किंवा तुटतात. त्यानंतर ब्रिटल म्हणजे ठिसूळ. त्यानंतर फ्रेल म्हणजेच अशक्त किंवा नाजूक. त्यानंतर वीक तर माहिती आहे सर्वांना, वीक म्हणजे कमकुवत. त्यानंतर काय अँटोनिमचे तर स्ट्रॉंग. त्यानंतर टफ. त्यानंतर ड्युरेबल
ड्युरेबल म्हणजे टिकाऊ, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर स्टर्डी म्हणजे भक्कम, त्यानंतर रोबस्ट मजबूत. इथे एक शब्द सुद्धा ऍड करू शकतो आपण, रिजिड.